मायबाप सरकार हरभरा हमीभाव खरेदी केंद्राचा काटा हलणार तरी कधी? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल. 4,900 रुपये दराने होते खरेदी. लाडक्या बहिणींमुळे आत्महत्याग्रस्तांना ठेंगा. 12 वर्षांमध्ये नांदेड जिल्ह्यात 1,573 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. राज्यामधील 10.5 लाखांवर कर्जदारांनी थकवले तब्बल 5,668 कोटींचे मुद्रा कर्ज. शासकीय केंद्राकडे तूर उत्पादकांनी फिरवली पाठ. खुल्या बाजारामध्ये विक्रीवर शेतकऱ्यांचा भर. राज्यभरामध्ये प्रतिसाद मिळेना. मुंबईत आज क्रांतिकारी संघटनेचे कर्जमुक्ती आंदोलन. बुलढाण्यामध्ये कार्यकर्त्यांची धरपकड. रविकांत तुपकर काय म्हटले बघा. शेतकऱ्यांना राजकर्त्यांनी हलक्यामध्ये घेऊ नये. फक्त न्यायासाठी शेतकरी आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांची सहनशीलता संपली आहे तर कर्जाचे सातबारे नव्हे तर सरकारला अरबी समुद्रामध्ये बुडवण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे, असे तुपकर यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेले आहे. माहिती सरकारने ज्याप्रमाणे निवडणुकी अगोदर शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करू अशा प्रकारचा शब्द दिलेला होता, मात्र सरकारला या गोष्टीचा कुठेतरी विसर पडत चाललेला आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने या व्हिडिओखाली कमेंट करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे म्हणून. अकोला जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त 57,000 शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 79.48 कोटी रुपये मंजूर. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार रक्कम. वर्षभरानंतर सुद्धा गारपिटीग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेमध्ये. संग्रामपूर तालुक्यासाठी 1,18 लाखांच्या नुकसान भरपाईची प्रतीक्षा. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीमध्ये. विहिरीला 4 लाखांचे अनुदान. नॉनसेपमुळे 676 गावे उपेक्षित. खामगाव जिल्ह्यातील 184 शेतकऱ्यांना लाभ. उपलब्ध निधीनुसार शेतकऱ्यांना विहिरी मंजूर. द्राक्ष निर्यातीमधील 22% घट. हंगाम शेवटच्या टप्प्यामध्ये. 3 वर्षांमध्ये सर्वात कमी निर्यात. माल कमी, भाव जास्त. जगभरामध्ये नाशिकच्या द्राक्षांना मागणी. मागील हंगामामध्ये बसला होता अवकाळीचा फटका. फळबाग विम्यात सुद्धा बोगसगिरी. कृषी विभाग आणि विमा कंपनीच्या पडताळणीमध्ये 12,315 शेतकऱ्यांचे विमा अर्ज रद्द. मलचिंगवर टरबूज खरबूज लावा. उत्पादन वाढवा. अनुदानही मिळवा. राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियान. फलोत्पादनाचे क्षेत्रफळ दुप्पट करण्याचे उद्दिष्ट. दापेवाडाच्या अपवादग्रस्त शेतकऱ्यांना पुराची मदत का? यादीमधील घोडावरून प्रचंड रोष. शासनाच्या निधीची लोट. पीक कर्ज भरण्याची लगबग वाढली. बँकांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी. व्याजमाफीसाठी धडपड सुरू. एप्रिल महिन्यांपासून मिळते नवीन कर्ज. आता पीएम सूर्यघर योजनेमधून शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला योजनेचा आढावा. भाजीपाला झाला स्वस्त. ग्राहक खुश. तूर उत्पादक शेतकरी आले मेटाकुटीला. आवक वाढली. परजिल्ह्यातूनही येतोय शेतमाल. प्रमुख बाजारपेठेमध्ये खरेदी विक्रीसाठी गर्दी. वीज दरवाढ. स्मार्ट नेट मीटर. नवीन नंबर प्लेटला विरोध. ग्राहक पंचायतने पाठवले अधिकाऱ्यांना निवेदन. मंगळसूत्र गेले घर गहाणात. सरकारने पैसे दिलेच नाहीत. 9,832 शेतकरी वाऱ्यावरती. कुशल अकुशलचा निधीच नाही. यंदाच्या खरीप हंगामामध्ये कर्ज वाटप उद्दिष्ट 2,400 कोटींचे. बँकर्स कमिटीची बैठक. कापसाला अधिक कर्ज. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा पृथ्वीवर परतीचा प्रवास सुरू. सोने चांदी दरामध्ये उच्चांकी कोसळी. सोने 91,300 रुपये तर चांदी 1,03,800 रुपयांवरती. पीक कर्ज वाटपासाठी मार्च अखेरची डेडलाईन. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आदेश. 100% वितरण करा. वीज आमच्या उशाला, सौर ऊर्जा कशाला? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल. शेतीची वीज कनेक्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी. बचत गटाने दिला 60 लाख महिलांना रोजगार. राज्यामध्ये 6,24,000 बचत गट. 26 लाख जणी बनल्या लखपती दिदी. संघर्ष, जिद्द आणि स्वाभिमानाची कहाणी. महिलांचे पाऊल पडते पुढे. ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेमधून 261 यंत्रांची खरेदी. पहिल्या टप्प्यामध्ये 57 यंत्रांसाठी 19.25 कोटींचे अनुदान वाटप पूर्ण. शेतकरी कर्जमाफीची घोषणा हवेमध्येच. वसुलीला प्रतिसाद नाही. बँका, विकास सोसायट्यांना मोठा फटका. 15 मार्चपर्यंत नोंदणी केलेला सर्व कापूस सरकार खरेदी करणार. पणन मंत्री रावल यांची विधानसभेमध्ये माहिती. मतदार ओळखपत्र लवकरच आधार क्रमांकासोबत जोडणार. निवडणूक आयोग, गृह मंत्रालय यांच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय. अर्धा महिना संपला. धान्य मिळण्याची प्रतीक्षा संपेना. अतनूर परिसरामध्ये स्वस्त धान्य वितरण ठप्प. नागपुरातील हिंसाचार पूर्वनियोजित. पोलिसांवर हल्ले सहन केले जाणार नाही. यापुढे कोणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तर जात धर्म न पाहता कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. काही घरे आणि दुकानांना ठरवून लक्ष केले. ट्रॉली भरून दगड मिळाले. शस्त्रही केले जप्त. नागपूर शहरातील हिंसाचारावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेमध्ये निवेदन. सर्वांना संयम राखण्याचे आवाहन. खरेदीमुळे सेन्सेक्स 75,000च्या पार. 7 लाख कोटींनी गुंतवणूकदार श्रीमंत. जागतिक बाजारामधील सकारात्मक संकेतामुळे बळ. सेक्टोरल इंडेक्सची उत्तम कामगिरी. बांगलादेशींच्या घुसखोरीचा धक्कादायक पॅटर्न समोर. पश्चिम बंगालमध्ये अधिकृत आधार कार्ड मिळतात. विधानसभेमध्ये माहिती.
सक्षम दिव्यांगांसाठी यूपीएससीच्या वेगळ्या संधी दिल्या जाऊ शकत नाही. पूजा खेडकरला 15 एप्रिलपर्यंत अटकेपासून दिलासा. महाकुंभमधून एकतेचे अमृत निघाले. नरेंद्र मोदी म्हणाले, हा धार्मिक सोहळा होता एकत्रित प्रयत्नांचे साक्षात स्वरूप. फार्मर आयडी नोंदणीसाठी शेतकऱ्यांना आव्हान. तहसीलदारांच्या सूचना. 2500 रुपये मिळतोय गव्हाला भाव. शेतकरी संकटामध्ये, व्यापारी मालामाल. रब्बी हंगामात पिकवलेला नवा गहू विक्रीसाठी आणला जात आहे. शेतकऱ्यांना त्याच गव्हासाठी 2000 ते 2500 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. ई शिवाई बस सेवा प्रतीक्षा संपणार की अजून लांबवणार. चार्जिंग स्टेशन आणि वीज पुरवठा सज्ज, मात्र बस उपलब्ध नसल्याने सेवा सुरू होण्यास विलंब. पाण्याअभावी कोनड खुर्दाच्या फळबागा संकटामध्ये. खडकपूर्णा प्रकल्पामधून पाणी देण्याची मागणी. शेतकऱ्यांची चळवळ मोडीत काढण्याचा सरकारचा डाव. पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या अटकसत्रावरून रविकांत तुपकरांचा आरोप. शिवफेरीमधून मृत जलसंधारण कामाची करणार पडताळणी. जिल्हा व तालुकास्तरीय समिती घेणार आढावा. शासकीय व्यक्तींचाही समितीमध्ये समावेश. 12 वर्षांनी स्वप्न साकारले. खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी पोहोचले बुलढाणा शहरामध्ये. 177.66 कोटी रुपयांच्या योजनेचे जलपूजन. जलतारा योजनेबाबत शेतकऱ्यांशी संवाद. शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा अशी तहसीलदार झालटे याची माहिती. पेन्शनधारकांनी लावले ईपीएफ कार्यालयाला टाळे. किमान पेन्शनचा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन पाळा. मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला मिळाले हक्काचे घर. भूमिपूजन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार. शाळांमध्ये मोफत प्रवेश. पालकांची पाठ कशाकडे. अनेक कारणांमुळे उदासीनता. राज्यभर ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया सुरू. विमानतळासाठी तेव्हा लागणार होते 50 लाख, आता लागतील 50 कोटी रुपये. शहाजहानपूर येथे 153 हेक्टर जमीन उपलब्ध. अधिवेशनामध्ये अजित पवारांनी घोषणा केल्याने बीडकरांच्या आशा पल्लवीत. शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींचा सन्मान सोहळा. किसान पुत्राकडून कार्यक्रमाचे आयोजन. शेतकरी आत्महत्या रोखण्याचे आव्हान कायम. महापालिका करते खत निर्मिती. नमुने कृषी विद्यापीठाकडे पाठवले. दैनंदिन 75 टन कचऱ्यावर प्रक्रिया. 50 किलोच्या गोणीद्वारे शेतकऱ्यांना मिळणार खत. कोरड्या पडलेल्या बॅरेजमध्ये मांजरा प्रकल्पातून सोडले पाणी. उन्हाळी पिके. डाव्या कालव्यातून 9.54 तर उजव्या कालव्यातून 6.46 दशलक्ष घमी सोडले पाणी. वसुलीसाठी वीज पुरवठा खंडिताची कारवाई. लघुधा वर्गातील 4,33,000 ग्राहकांकडे थकबाकी. स्प्रे पंपाला किमतीच्या 50% अनुदान. 296 शेतकऱ्यांची केली निवड. ऑनलाईन अर्जानंतर ऑफलाईन काढली जाते लॉटरी. रब्बीसाठी पाणी देण्यास दिला नकार. कोटजंबुरा येथील शेतकरी संकटामध्ये. पाटबंधारे विभागाने ऐनवेळी पाणी देण्यास शेतकऱ्यांना दिला नकार. रोवण्या अर्धवट. पर्हे करपले. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2422 जन्ममृत्यू नोंदणी प्रमाणपत्र अखेर रद्द. नायब तहसीलदारांचा आदेश. शासनाचे पत्र धडकले. टोमॅटो शेतामध्येच लागले कुजू. 3 ते 5 रुपये दर मिळत असल्याने शेतकरी हैराण. वन्य प्राण्यांचा हल्ला. गेल्या 7 वर्षांमध्ये 46 जणांवर प्राणघातक हल्ला. 4 मृत्यू तर 15 जण गंभीर जखमी. आर्थिक पॅकेजचे होणार वाटप. नरवडे धरणग्रस्तांबाबत नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश. जलसंसाधन मंत्र्यांनी दिले निर्देश. पुण्यामध्ये कोयता गँग नाही. फडणवीस म्हणाले, दादा बनण्यासाठी थ्रिलसाठी 15 ते 16 वर्ष वयोगटातील मुलांकडून तोडफोड. केवळ आंदोलन करण्यापेक्षा औरंगजेबाची कबर उखळा. उद्धव ठाकरेंचे राज्य सरकारला आव्हान. औरंगजेबाची कबर देशाबाहेर फेकून द्या. खासदार उदयनराजेंचा संताप. तो संत न होता उदात्तीकरण नको. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.